हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण रचना शरीर या विषयाची ब्लूप्रिंट बघणार आहोत. म्हणजेच त्याचा सिलेबस आणि किती मार्कचं वेटेज आहे त्याला हे बघणार आहोत. ओके, सो बघा, रचना शरीरचे सुद्धा दोन पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2, आणि ते 100 मार्क्सचे असतात दोन्ही पण. ओके, सो हे थेरी पेपर्स आहे. सो बघा, सर्वात पहिले आपण पेपर 1 बघणार आहोत की याचं किती टॉपिकला किती वेटेज आहे. सो बघा, थेरी पेपर साठी बघा, फर्स्ट आहे टॉपिक शरीर उपक्रमणीय शारीर, याला 6 मार्क्स आहेत. नंतर परिभाषा शारीराला 4 मार्क्स आणि फर्स्ट टर्मचे आहेत हे दोन्ही पण टॉपिक. ठीक आहे, मग नंतर गर्भशरीरचा फर्स्ट टर्मचा आहे आणि त्याला 15 मार्क्सचं वेटेज आहे. ओके, याचा एक फिक्स SQ नाही तर LAQ हा येणारच. नंतर आहे अस्थि शरीर, याचं बघा फर्स्ट टर्म मध्ये आहे आणि 4 मार्काचं वेटेज आहे. ओके, हे जे कमी मार्काचे आहेत तर याचं कधी कधी SCQ सुद्धा येऊ शकतो किंवा MCQ मध्ये सुद्धा त्याचं वेटेज असतं. तर बघा, संधी शारीर त्याचं सेकंड टर्म मध्ये आहे ते आपल्याला आणि 4 मार्काचं वेटेज आहे. नंतर आहे स्नायू शारीर, सेकंड टर्म मध्ये आहे 3 मार्काचं वेटेज आहे. नंतर आहे पेशी शारीर, ठीक आहे, सेकंड टर्म मध्ये आहे 3 मार्काचं वेटेज आहे. नंतर आहे नख दंत केश शारीर, सेकंड टर्म मध्ये आहे आणि 4 मार्काचं वेटेज आहे त्याला. नंतर आहे इम्ब्रिओलॉजी. सो इम्ब्रिओलॉजी जेव्हा लिहिणार आपण त्याच्यामध्ये गर्भशारीर सुद्धा आपण लिहू शकतो. सो इम्ब्रिओलॉजी सुद्धा फर्स्ट टर्म मध्ये आहे, 5 मार्कासाठीच आहे. ओके, नंतर ऑस्टिओलॉजी, ओके, बोन्स. सो जे पण सर्व बोन्स आहे अॅनाटॉमी मध्ये. ओके, सो ते बघा फर्स्ट टर्म मध्येच आहे आणि ते 12 मार्क्सचं वेटेज आहे त्याला, म्हणजे एक किंवा एक बोन तर फिक्सच आहे. ओके, नंतर आहे आर्थ्रोलॉजी, जॉईंट्स, तर ते सेकंड टर्म मध्ये आहे आणि 10 मार्क आहे, म्हणजे LEQ त्याचा फिक्स. नंतर आहे मायोलॉजी, ओके, मसल्स, ते त्याचा सेकंड टर्म मध्ये आहे तो सिलेबस आणि 4 मार्क, म्हणजे SCQ हे फिक्सच असेल. नंतर आहे नर्वस सिस्टम. ओके, सो हे थर्ड टर्म मध्ये आहे आपल्याला आणि 14 मार्काचं वेटेज आहे त्याच्यासाठी. ओके, नंतर इंडोक्रायनॉलॉजी. ओके, सो हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे, थर्ड टर्म साठी आहे, याला 8 मार्काचा आहे, त्याचा SAQ किंवा LAQ सुद्धा येऊ शकतो. नंतर लिम्फॅटिक सिस्टीम, हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे, थर्ड टर्म मध्ये आणि 4 मार्काचा याला वेटेज आहे. सो असं टोटल मिळून आपले 100 मार्काचा हा पेपर 1 असणार आहे. ओके, नंतर बघा प्रमाण शारीर पेपर 2 मध्ये. ओके, प्रमाण शारीर सेकंड टर्मचा आहे आणि 2 मार्काचं त्याला वेटेज आहे, म्हणजे त्याचे MCQ हे डेफिनेटली येणारच. ओके, नंतर कोष्ठ आणि आशय शारीर. ओके, बघा त्याचं काय फर्स्ट टर्मला आहे ते आपल्याला आणि 4 मार्काचं ते वेटेज आहे. नंतर शिरा शारीर आहे, सेकंड टर्मला 4 मार्काचं त्याचं वेटेज असणार आहे. तर धमनी शारीर, ओके, सेकंड टर्मला आहे आणि 2 मार्काचं वेटेज आहे. नंतर स्त्रोतस शारीर, ओके, सेकंड टर्मला आहे आणि 7 मार्काचं वेटेज आहे त्याला. नंतर कला शारीर आहे, थर्ड टर्मला आहे आणि 4 मार्काचं वेटेज आहे. नंतर इंद्रिय शारीर आहे, ओके, थर्ड टर्मला आहे आणि 3 मार्काचं त्याला वेटेज आहे. नंतर आहे त्वचा शरीर, 3 मार्काला आहे आणि थर्ड टर्म मध्ये ते आहे. ओके, नंतर मर्म शारीर, ओके, इम्पॉर्टंट आहे, सेकंड टर्म मध्ये आहे आणि 15 मार्काचं त्याला वेटेज आहे, डेफिनेटली तो एक LAQ हा फिक्सच असेल. नंतर रेस्पिरेटरी सिस्टीम ऑल्सो इम्पॉर्टंट, सेकंड टर्मला आहे, 10 मार्काचं त्याचं वेटेज आहे. तर डायजेस्टिव्ह सिस्टीम फर्स्ट टर्मला आहे आणि 12 मार्काचं वेटेज आहे. नंतर कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम, ओके, सेकंड टर्म मध्ये आहे आणि 8 मार्काचं वेटेज आहे. नंतर आहे युरिनरी सिस्टीम, ओके, सेकंड टर्मला आहे आणि 10 मार्काचं तिथे वेटेज आहे. नंतर आहे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, सो ही थर्ड टर्म मध्ये आहे आणि 6 मार्काचं तिचं वेटेज आहे. नंतर सेन्सरी ऑर्गन्स आहेत, थर्ड टर्म मध्ये आणि 10 मार्काचं वेटेज आहे. सो याच्यामधलं ना मोस्ट ऑफ दी काय काय आधीचे लेक्चर अपलोडेड आहे ते शरीर उपक्रमणीय शारीर, परिभाषा, अस्थि, संधी, स्नायू, पेशी. ओके, सो हे परत कोष्ठ, प्रमाण शारीर, शिरा, धमनी. ठीक आहे, सो एवढे जे आहेत टिक केलेले तेवढे लेक्चर्स ऑलरेडी अपलोड आहे प्लेलिस्ट मध्ये, तुम्ही जाऊन चेक करा. ठीक आहे, तुम्हाला समजेल, इथून स्टार्टिंग करा म्हणजे तुम्हाला ते बरोबर समजून जाईल. ओके, सो असा पेपर 1 100 मार्क्सचा आणि पेपर 2 100 मार्क्सचा, असे टोटल आपले 2 पेपर रचना शरीरचे हे होत असतात. ओके, सो बघा जाऊन व्हिडिओ, आता असंच कंटिन्युअस लेक्चर येत राहणार आहे.
तुम्ही शेअर करा तुमच्या फ्रेंड्सच्या सर्वांना. ओके, काही डाऊट असतील तर मला विचारत जा, इंस्टावर विचारत जा. ठीक आहे, काही हरकत नाही, मी तुमचे डाऊट सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेन. ठीक आहे, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.